महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। चंद्रपूर शहर पोलिसांनी अवैधरित्या पिस्तूल, देशी कट्टा आणि धारदार खंजर बाळगणाऱ्या चौघांविरुद्ध धडाकेबाज कारवाई करत केला लाखो रुपयांचा शस्त्रसाठा जप्त। दिनांक 20 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर शहर पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार छोटू सूर्यवंशी हा आपल्या साथीदारांसह गंजवाड येथील दादमिया ट्रान्सपोर्ट गॅरेज समोरील मोकळ्या जागेत देशी कट्टा घेऊन येणार आहे। यावर तात्काळ कारवाई करत पोलिसांनी सापळा रचला। काळ्या रंगाच्या डस्टर वाहनातून 4 संशयितांना ताब्यात घेतले। झडती दरम्यान पोलिसांना 2 मौजर पिस्तूल, 2 देशी कट्टे, 35 जिवंत काडतुसे, 4 धारदार खंजर तसेच 1 दुचाकी, 2 चारचाकी वाहने आणि मोबाईलसह इतर साहित्य मिळाले। या प्रकरणी पोलीस स्टेशन चंद्रपूर शहरात अपराध क्रमांक 758/2025 अंतर्गत भारतीय हत्यार कायदा कलम 3(4)/25 व भारतीय न्याय संहिता कलम 310(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। एकूण जप्त मालमत्ता 16,45,000 रुपये। या कारवाईत पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद चौगुले यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली। ही चंद्रपूर शहर पोलिसांची मोठी कामगिरी असून शहरातील गुन्हेगारीला मोठा आळा बसणार असल्याचे मानले जात आहे। जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी, महाराष्ट्र क्रांती न्यूज, चंद्रपूर।